दिल्लीच्या जंतर मंतरवर लाखोंच्या गर्दीनं लोक एकत्र झालेली आहेत। अभिजित दिपकेंवरती अगोदर शाईफेक होती, त्याही अगोदर अभिजित दिपकेंच्या कानाखाली मारली जाते। नंतर सोनम वांगचुक यांना एखाद्या आतंकवाद्यासारखं उचललं जातं आणि आज 20 जुलैला संसदेवरती या आंदोलकांचा मोर्चा जाणार होता याची माहिती असताना सुद्धा पोलिसांनी रात्रीच या जंतर मंतरला छावणीचं स्वरूप दिलं गेलं। मीडिया रिपोर्टच्या बातम्यांनुसार जर काही गोष्टी लक्षात घेतल्या तर या जंतर मंतरवरती दगडं भरून काही गाड्या हजर झालेल्या आहेत, अश्रुधुरांच्या गाड्या तिथे हजर झालेल्या आहेत। पोलिसांनी आज सकाळी आंदोलकांवरती लाठीचार्ज सुरू केलेला आहे। फक्त पोलीस बोलतायत की या आंदोलनाला परवानगी नाहीये, जंतर मंतरच्या बाहेर तुम्ही पडू शकत नाहीये आणि तिकडे अधिवेशन सुरू झालेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तोंडून एक शब्द सुद्धा या आंदोलनाबाबत बाहेर निघालेला नाहीये। वन ऑफ द लार्जेस्ट डेमोक्रेसी म्हणवल्या जाणाऱ्या या भारत देशामध्ये सध्या जे काही सुरू आहे ते पाहून अख्ख्या महाराष्ट्रातून संताप व्यक्त केला जातोय। पोलिसांनी सुरू केलेला लाठीचार्ज आणि त्याचे उमटणारे परिणाम हे सगळ्यांना माहिती असताना सुद्धा रातोरात गृहमंत्री असणाऱ्या अमित शहांनी असं काय केलं की 10 महिने शिल्लक असणाऱ्या एसपींची बदली होती, नवीन एसपींना तिथे आणून ठेवलं जातं आणि सकाळी सोनम वांगचुक यांना 30 सेकंदाच्या प्लॅनिंग मध्येच उचललं जातं। त्यांच्या पत्नी सांगतायत की माझ्या नवऱ्यावरती कुठली ट्रीटमेंट चालू आहे, कुठला औषध उपचार त्यांना दिले जात आहेत याची आम्हाला माहिती नाहीये। सोनम वांगचुक यांना जेव्हा हॉस्पिटलमध्ये स्वतःहून भरती व्हायचे तिथे त्यांना पाठवलं जात नाहीये आणि त्यांना अटक केली नाही असं कोर्ट सांगते, पण हे अटकेपेक्षा सोनम वांगचुक यांच्यासोबत दुसरं वेगळं काही केलं जात नाहीये। रात्रभरापासून दिल्लीच्या जंतर मंतरवर जे सुरू आहे ते आणखी भयानक आहे। मेट्रो स्टेशन बंद करण्यात आलेले आहे, इंटरनेट सेवा बंद करण्यात आलेली आहे, जॅमर लावण्यात आलेले आहेत। बरंच काय जे आहे ते जंतर मंतरवरती सकाळपासून घडतंय त्याची थोडक्यात अपडेट आपण घेणार आहोत। दिल्लीच्या जंतर मंतरवरती कॉकरोच जनता पार्टीने आंदोलनाची घोषणा केली आहे। कॉकरोच जनता पार्टीच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसद मोर्चा संसदेवर धडकणार आहे। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे। दिल्लीत जागोजागी पोलीस पाहायला मिळत आहे। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती मेट्रो स्टेशन बंद केलेले आहेत, त्याचबरोबर इंटरनेट जॅम देखील केलेला आहे। दिल्लीतील आजचं आंदोलन जंतर मंतरवरच पेटल्याचं समोर आलंय, त्यामुळे पोलिसांना विद्यार्थ्यांच्या मोर्चावरती लाठीमार करावा लागत असल्याचं देखील समोर आलेलं आहे। विशेष म्हणजे कुठलंही एखादा आंदोलन जर होणार असेल तर सरकारचा कोणीही प्रतिनिधी, एखादा मंत्री त्या आंदोलनाला शांत करण्यासाठी तिथे जाणं अपेक्षित होतं। मात्र इथे आंदोलन शांत करण्यापेक्षा हे आंदोलन कसं जास्त पेटवता येईल यावरती सुरुवातीपासूनच भर दिला गेला। आपण कॉकरोच जनता पार्टीचा जर थोडक्यात आढावा घेतला तर हे आंदोलन मुळात नीटचा पेपर लीक झाल्यामुळे ज्या मुलांनी आपला जीव गमावलेला आहे त्यांचे आई वडील या जंतर मंतरवर आहे। एका वडिलाची आर्त हाक ऐकायला मिळाली, आज माझा एक मुलगा गेलेला आहे तर तुम्ही इथे का आलात असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं अजून मला माझ्या दुसऱ्या मुलाला वाचवायचंय। ज्या आई वडिलांचे मुलं या पेपर फुटीमुळे गेलेले आहेत ते आई वडील हातामध्ये त्या मुलांचा फोटो घेऊन तिथे उभे आहेत। पोलिसांची एकच बाजू अशी आहे की पोलिसांना वरतून आदेश जे पोलीस करतायत खरं तर ते त्यांनाही करण्याची इच्छा नसावी, मात्र त्यांना लाठीचार्ज करावा लागत आहे। लोकही तटस्थ उभं राहून त्या लाठ्यांचा मारा सहन करतायत, हे एकंदरीत सगळं चित्रीकरणावरून दिसून येत आहे। या सगळ्या गोष्टींमध्ये जर विचार केला तर वरती बसणारे वरतून शाबूत या सगळ्या गोष्टी पाहत आहेत, खाली आपला सर्वसामान्य माणूस भरडला जातोय। पोलिसांना लाठीचार्ज करत असताना काही पोलिसांचे स्वतःची पत्नी, स्वतःचा मुलगा या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहे। एक व्हिडिओ समोर आला होता ज्या व्हिडिओमध्ये पोलीस लाठीचार्ज करत होते आणि दुसरा पोलीस येऊन त्याच पोलिसांना मारू नका असं सांगत होता। अर्थात या आंदोलनाच्या दोन बाजू आहेत, त्यामुळे पोलिसांवरती ब्लेम करण्यापेक्षा या सरकारने हे आंदोलन गुंडाळण्यासाठी काय काय केलंय हे समजून घेणं महत्त्वाचं आहे। आणखी काही रिपोर्ट समोर आले त्यानुसार या आंदोलकांना चहा वाटणाऱ्या एका चहा चालकाला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं। तुला फंडिंग कोण करत आहे, तुझ्याकडे एवढे पैसे कुठून येत आहेत, तू पुन्हा तिथे चहा द्यायला जाणार आहे का, अशा पद्धतीची धमकी दिल्याचे देखील व्हिडिओ जे होते ते सोशल मीडियावर समोर आलेले आहेत। सोनम वांगचुक यांना उचलल्यानंतर हे आंदोलन आणखी तीव्र स्वरूपाचं झालेलं आहे।
सोनम वांगचुक 20 दिवसांपासून उपाशी होते, मात्र त्यांना एखादा अतिरेकी असल्यासारखं बाजूने सगळीकडून पांढरे पडदे लावून उचलण्यात आलं। सोनम वांगचुक यांनी उपचारासाठी नकार दिला आहे आणि हायकोर्ट मात्र त्यावर म्हणतंय की नाही, जे चाललंय ते सोनम वांगचुक यांच्या मर्जीने चाललंय। सोनम वांगचुक यांच्या पत्नीला सुद्धा नेमका आपल्या पतीला म्हणजे सोनम वांगचुक यांना काय ट्रीटमेंट दिली जाते याची माहिती दिलेली नाहीये आणि या सगळ्या विषयांपेक्षा महत्त्वाचं हे आहे की हजारो लाखो आंदोलक जंतर मंतरवरती नेमकं का जमलेत। त्यांनी मागणी केलेली आहे की केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हवा आहे। हा राजीनामा कशासाठी हवा आहे की नीट पेपर फुटीमुळे आज कितीतरी मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय, कितीतरी मुलांनी आत्महत्या केलेली आहे। ही गोष्ट आजचीच नाही, नीट बाबत तेच होतंय, CET बाबत तेच होतंय, TET बाबत तेच घडतंय आणि त्यामुळे जर एक रास्त मागणी केली गेलेली आहे की एका मंत्र्याचा राजीनामा द्या आणि लोकशाहीमध्ये अशी मागणी करणं काहीही गैर नसताना सुद्धा या पद्धतीने आंदोलकांवरती होणारा लाठीचार्ज आणि जंतर मंतरला आणलेलं छावणीचं स्वरूप, गाड्या भरून आणलेले दगड, हे सगळं नेमकं काय मेसेज देऊ पाहतायत। इंटरनेट मुळात म्हणजे जाम केलेला आहे। जे पोलीस तिथे आहेत, काही मीडिया रिपोर्ट्सनुसार त्या पोलिसांची नेम प्लेट सुद्धा त्यांच्या वर्दीवर नाहीये, त्यामुळे जे उभे आहेत ते पोलीसच आहेत की इतर कोणी आहेत असेही वेगवेगळ्या चर्चा आणि संशय घेण्यात जे आहे ती सुरुवात झालेली आहे। सकाळपासून जंतर मंतर खचाखच भरलेला आहे। आता प्रश्न हा आहे की हे आंदोलन खरोखर संसदेपर्यंत पोहोचतं की त्याआधी चिरडलं जातं। आंदोलक ताब्यात घ्यायला सुरुवात झालेली आहे। पोलिसांनी उभ्या केलेल्या गाड्या आंदोलकांनी भरलेल्या आहेत। प्रश्न असा आहे की एवढे लाखो लोकांना अटक करता येईल एवढी सिस्टीम पोलिसांकडे आहे का आणि तेवढ्या बाबतीत तरी भारताने प्रगती केलेली आहे का, हे सगळे प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित होत आहेत। खरं तर या आंदोलनाचे खूप सारे व्हिडिओज जे आहेत ते बाहेर पडत नाहीयेत, कारण त्या ठिकाणी इंटरनेट जॅमर लावलेला आहे, मोबाईल जॅमर लावलेला आहे आणि त्यामुळे अजून तरी आपल्यापर्यंत सगळे व्हिडिओ आलेले नाहीयेत। मात्र सध्या तरी हेच आहे की विदाऊट नेम प्लेट असलेले काही पोलीस जे आहेत ते जंतर मंतरवर आहेत, ते पोलीसच आहेत की दुसरे कोणी, हाही प्रश्न आहे। मेट्रो स्टेशन बंद केलेले आहे, जंतर मंतरवर लोकांचे हाल झालेले आहे। हे 2020-21च्या काळामध्ये ज्यावेळी 3 कृषी कायदे रद्द करण्यासाठी शेतकरी एकवटले होते दिल्लीच्या सीमेवर, तेव्हाही पोलिसांनी अशाच अश्रुधुरांच्या नळकांड्या सोडल्या होत्या, पाण्याचे फवारे मारले होते, पोलिसांनी लाठीचार्ज केला होता, मात्र ते शेतकरी तिथून हल्ले नाही। सुमारे 1.5 वर्ष ते आंदोलन चाललं आणि 1.5 वर्षांनंतर ते 3 कायदे जे होते ते मागे घेण्यात आले आणि MSP बाबत सुद्धा त्यांना आश्वासन दिलं गेलं होतं, मात्र MSP बाबत पुढे काहीही घडलेलं नाही। आता हे आंदोलनही असंच राहतंय का? किती पोरांवरती इथे गुन्हे दाखल होत आहेत, कारण जे गेलेले आहेत ते पोरांचं वयोगट हे 15 ते 35 यामधलं आहे। काही लोक एजेड आहेत, मात्र बाकीच्या मुलांच्या भवितव्याचाही प्रश्न निर्माण होणार आहे। या संदर्भातील ज्या अपडेट्स येत राहतील ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू। जय महाराष्ट्र।